हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर मला काही कमेंट्स आले. तर लेसन नंबर 1.9 इंग्लिश युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम या लेसनमध्ये या पोएममध्ये एक ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर ती ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया ती ॲक्टिव्हिटी काय सांगितलेलं आहे. लेसन आहे 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम. ॲक्टिव्हिटी टाईम आहे. लेट मेक अ कॅप यूजिंग अॅन ओल्ड न्यूजपेपर. आपल्याला इथं काय करायचं आहे, ओल्ड न्यूजपेपर घेऊन. न्यूजपेपर म्हणजेच काय, जो घरी आपल्याला न्यूजपेपर येतो, समाचारपत्र येतो, जो बातमीपत्र, त्याला न्यूजपेपर म्हणतात. ओल्ड न्यूजपेपरपासून काय बनवायची आहे, कॅप. कॅप म्हणजेच काय, टोपी. काय करायचं आहे आपल्याला, टोपी बनवायचं आहे. कशापासून, ओल्ड न्यूजपेपरपासून बनवायचं आहे. चला तर पाहून घेऊया ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट स्टेप काय सांगितलेलं आहे. टेक अ पेज ऑफ अ न्यूजपेपर. तर काय घ्या म्हणलेलं आहे, पहिला न्यूजपेपरचं पेज घ्या म्हणलेलं आहे. पेज म्हणजे पेपर, न्यूजपेपर घ्या म्हणलेलं आहे. ज्यामध्ये 2 पेपर्स असतील तर चालतील किंवा सिंगल पेपर घेतला तरी चालेल. तर फर्स्ट स्टेपला काय म्हणलेलं आहे, न्यूजपेपर घ्या म्हणलेलं आहे. सेकंड स्टेपला काय म्हणलेलं आहे त्यांनी, फोल्ड इट इन अ हाफ. त्या पेपरला आपल्याला काय करायचं आहे, हाफ फोल्ड करायचं. काय करायचं आहे, हाफ फोल्ड करायचं आहे. थर्ड स्टेप आहे फोल्ड इट अगेन ॲज शोन. आता आपण उभं फोल्ड केलं त्याला. थर्ड स्टेपला काय करायचं आहे आपल्याला, आडवं फोल्ड करायचं. काय करायचं आहे, आडवं फोल्ड करायचं. फोल्ड इट अगेन ॲज शोन दाखवलेलं आहे, पहा पिक्चरमध्ये कसं फोल्ड करायचं सांगितलेलं आहे. फोल्ड केलं. फोर्थ स्टेप आहे अनफोल्ड इट. जो आपण थर्ड स्टेप केलं तो फोल्ड, जो फोल्ड केलं तो थर्ड स्टेपला, तो फोल्ड केलेला आपल्याला काय करायचं आहे, अनफोल्ड करायचं आहे. जी घडी घातली होती थर्ड स्टेपला, ती घडी पुन्हा काय करायची आहे आपल्याला, काढायची. काय करायची आहे, काढायची आहे. नेक्स्ट वन आहे फिफ्थ स्टेप, फोल्ड द राईट टॉप कॉर्नर टू द क्रीज. राईट टॉप कॉर्नर आहे पेपरचा जो, तो काय करायचा आहे आपल्याला, फोल्ड करायचा आहे आणि तिथे क्रीज मारून घ्यायचं आहे, म्हणजे दाबून घ्यायचं आहे, रेषा तयार करून घ्यायचं आहे. क्रीज म्हणजेच काय, तिथे लाईन फोल्ड करून तिथं प्रेस करायचं आहे. क्रीज म्हणजेच काय, प्रेस करून घ्यायचं आहे. राईट टॉप ऑफ द कॉर्नर. सिक्स्थ स्टेप आहे फोल्ड द लेफ्ट टॉप कॉर्नर टू द क्रीज. आता लेफ्ट, जसं राईट टॉपला आपण क्रीज केलो, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला लेफ्ट टॉपला पण काय करायचं, लेफ्ट टॉप कॉर्नरला पण काय करायचं आहे, क्रीज प्रेस करून घ्यायचं आहे आणि तिथं क्रीज करून घ्यायचं आहे, प्रेसिंग करून घ्यायचं आहे. सेवन्थ स्टेप आहे फोल्ड वन फ्लॅप अपवर्ड, फोल्ड द सेकंड फ्लॅप ऑफ द बॅक साईड. आता खालचा जो राहिलेला आहे पेपर, रिमेन जो पेपर आहे, तो काय करून घ्यायचा आहे, अपवर्ड साईडला फोल्ड करून घ्यायचे. वरच्या साईडला काय करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं समोर फोल्ड करून घेतला, सेम तसंच बॅक साईडला पण आपल्याला काय करायचं आहे, तो फोल्ड अप करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे स्टिक बोथ द कॉर्नर्स विथ द ग्लू अँड नाव युअर कॅप इज रेडी. तर ते जे 2 कॉर्नर्स आहेत, त्या दोन्ही कॉर्नर्सला काय करायचं आहे आपल्याला, स्टिक करून घ्यायचं आहे. काय करून घ्यायचं आहे, स्टिक करून घ्यायचं आहे. आता तुमचं कॅप काय झालेला आहे, रेडी झालेला आहे. कॅप काय झालेला आहे, रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण ओल्ड न्यूजपेपरपासून कॅप प्रिपेअर करू शकतो. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण घरी मुलांना किंवा स्कूलमध्ये स्टुडंट्सकडून हे दाखवून प्रिपेअर करून घेऊ शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.